नमस्कार. गडचिरोलीत एक मोठी बातमी समोर आली आहे. माओवादी असल्याचे भासवून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा मोठा कट. पण हा कट गडचिरोली पोलिसांनी वेळेतच उधळून लावला आहे. नेमकं काय घडलं पहा हा विशेष रिपोर्ट. गडचिरोली जिल्ह्यात काही असामाजिक तत्वांनी माओवादी असल्याचे भासवत बॅनर आणि पत्रके टाकून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र गडचिरोली पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि 6 आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केले आहे की गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपुष्टात आला असून अशा अफवा आणि बनावट प्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये. ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेमुळे जिल्ह्यात पोलीस अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे माओवादाच्या नावाखाली दहशत पसरवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. नक्षल सप्ताहाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अफवा, बनावट बॅनर किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी इन्फो न्यूज अपडेट 24 ला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.